नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2025 या दिवशीच्या महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ पोलीस कोऑपरेशन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी 7 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न, अदानी पॉवर तसेच DGPC म्हणजेच ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन यांचा संयुक्त प्रकल्प कोणत्या देशात राबविला जाणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भूतान. भूतान या देशामध्ये अदानी पॉवर आणि DGPC यांचा संयुक्त प्रकल्प राबविला जाणार आहे. पुढील प्रश्न, कौतुक कुलकर्णी यांची अलीकडे कोणत्या बँकेत सहप्रमुख म्हणजेच को-हेड म्हणून नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सिटी बँक. पुढील प्रश्न बघूयात. अमिताभ कुमार राय आणि राजीव लोचन शुक्ला यांची अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी इलाहाबाद उच्च न्यायालय. इलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये अमिताभ कुमार राय आणि राजीव लोचन यांची नियुक्ती झाली आहे. पुढील प्रश्न बघूयात. 2025च्या US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक सी आर्यना सबालेंका यांनी 2025च्या US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर याविषयी अधिक माहिती बघूयात आपण. आर्यना सबालेंकाने अॅमांडा अनिसिमोवा यांना पराभूत केले आहे. तर US ओपन 2025 महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचा निकाल हा 6-3, 7-6 आणि 7-3 असा होता. आर्यना सबालेंकाने सलग 2 वेळा US ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. पुढील प्रश्न, भारतामधील सर्वात मोठे लिथियम आयन बॅटरी उत्पादन केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन होणार आहे. तर याविषयी अधिक माहिती आपण बघूयात. भारतातील सर्वात मोठे लिथियम आयन बॅटरी उत्पादन केंद्र हरियाणा राज्यातील सोहना येथे आहे. ही अत्याधुनिक सेवा TDK कॉर्पोरेशन जपान या कंपनीने विकसित केली आहे. तर मुख्य वैशिष्ट्ये काय असणार आहेत? तर उद्घाटन तारीख आहे 5 सप्टेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. स्थान असणार आहे IMT सोहना, नूह जिल्हा, हरियाणा मध्ये. निवेश या प्रकल्पासाठी 3,000 कोटी म्हणजेच सुमारे $340 मिलियन इतका प्रारंभिक गुंतवणूक केली गेली आहे. उत्पादन क्षमता काय असेल? तर या प्लांटमध्ये दरवर्षी सुमारे 20 कोटी बॅटरी पॅक्स म्हणजेच 200 मिलियन तयार केले जातील बॅटरी पॅक्स, जे भारताच्या वार्षिक मागणीच्या 40% इतके आहे. उत्पादन क्षेत्र कोणते असणार आहेत? तर मोबाईल फोन, लॅपटॉप, वेअरबल्स जसे की स्मार्ट वॉच, इयरबड्स आणि इतर वायरलेस उपकरणांसाठी लिथियम आयन बॅटरीचा उपयोग होणार आहे. रोजगार निर्मिती काय असेल? तर या प्रकल्पामुळे 5,000हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तर ही होती याविषयीची अधिक माहिती. पुढील प्रश्न बघूयात. 2025 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप्स कोणत्या शहरात आयोजित केले आहे? तर लंडन देशामध्ये ऑप्शन लिव्हरपूल या ठिकाणी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप्सचे आयोजन केले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी लिव्हरपूल या ठिकाणी या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. याच्याविषयी माहिती बघूयात. 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप्स 4 ते 14 सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या लिव्हरपूल शहरात आयोजित केली आहे. स्पर्धा M&S बँक एरेना येथे पार पडली, ज्यात 68 देशातील 540हून अधिक पुरुष आणि महिला बॉक्सरनी सहभाग घेतला आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय दान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दान दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लो, जे की निवृत्त लेफ्टनंट आहेत, यांनी ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिले. ऑप्शन क्रमांक बी.
पुढील प्रश्न, अमेरिकेतील वॉर डिपार्टमेंट म्हणजेच युद्ध विभागचे नवे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स हे नाव अमेरिकेतील वॉर डिपार्टमेंटचे बदलून नवीन नाव केले आहे. पुढील प्रश्न, युनिफाईड रेरा पोर्टल रिअल इस्टेट रेरा म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे उद्घाटन कोणत्या मंत्रालयाने केले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयाअंतर्गत रेराचे पोर्टल येते. तर ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, 27वा सरस लाईव्हलीहूड फेअर 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी 27वा सरस लाईव्हलीहूड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. तर याविषयी अधिक माहिती बघूयात. तर सरस लाईव्हलीहूड फेअरचे आयोजन ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. याचा प्रमुख उद्देश काय असतो? तर ग्रामीण महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे. कधी सुरू होणार आहे? तर सरस लाईव्हलीहूड फेअर हा 7 सप्टेंबर तारखेला दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बघूया पुढील प्रश्न, भारत अलीकडे ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क फॉर हेल्थ AI या संस्थेमध्ये सामील झाला आहे. या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क फॉर हेल्थ AI या संस्थेचे मुख्यालय आहे. तर बघूया पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने सर्व सरकारी शिक्षकांसाठी रोखरहित म्हणजेच कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना नुकतीच जाहीर केली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने, जे की पहिलाच राज्य आहे, या राज्याने सर्व सरकारी शिक्षकांसाठी रोखरहित वैद्यकीय उपचार योजना जाहीर केली आहे. कोणत्या राज्य सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी समिती स्थापन केली आहे? तर केरळ हे देखील पहिले राज्य आहे ज्या राज्य सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी समिती स्थापन केली आहे. ऑप्शन क्रमांक बी, केरळ. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाने अलीकडेच स्थापन केलेल्या त्रिभाषिक म्हणजेच 3 लँग्वेज धोरण समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या त्रिभाषिक धोरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. पुढील प्रश्न, 2025मध्ये US ओपन पुरुष सिंगल्सचे विजेता कोण ठरले आहे? तर कार्लस अल्काराज हे 2025च्या US ओपन पुरुष सिंगल्सचे विजेते आहेत. पुढील प्रश्न, 2025च्या पुरुष हॉकी एशिया कपमध्ये कोणत्या संघाने विजेतेपद मिळवले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, भारताने 2025च्या पुरुष हॉकी एशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. पुढील प्रश्न, कुमार मंगलम बिर्ला यांना कोणता पुरस्कार 2025मध्ये प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. या पुरस्काराने कुमार मंगलम बिर्ला यांना सन्मानित करण्यात आले आहे. बघूया पुढील प्रश्न, एंटेरोमिक्स नावाची कॅन्सर लस कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर रशिया. ऑप्शन क्रमांक बी, रशिया या देशाने नुकतीच एंटेरोमिक्स नावाची कॅन्सरवरील लस विकसित केली आहे. पुढील प्रश्न, कर्नाटकमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्या मतदान पद्धत वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, कागदी मतपत्रिका म्हणजेच पेपर बॅलेट्सचा उपयोग करण्याचा कर्नाटकमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या होत्या 8 आणि 9 सप्टेंबर 2025 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.